नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ताज्या मटारची इडली। आता सध्या बाजारात मटार मोठ्या प्रमाणात आहेत, तर एकदा नक्की करून पहा, खूप छान होते इडली। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू आपण। इडली करण्यासाठी मी ताजे मटार सोलून घेतलेत, ते 1 वाटी ताजे मटार घेतले, 1 वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटार घेतले, त्यात आले घातले, 1 हिरवी मिरची घालायची आणि थोडेसे पाणी घालून हे मिश्रण चांगले वाटून घ्यायचे। आता हे मिश्रण अशा प्रकारे वाटून घेतले, त्यात 1 वाटी रवा मिक्स केला, अर्धी वाटी दही घातले आणि हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे। आधीच पाणी घालायचे नाही, दह्यामध्ये ते कितपत भिजते ते बघायचे। आता हे अशा प्रकारे दह्यामध्ये मिक्स करून झाले। ज्या मिक्सरच्या भांड्यात मी मटार वाटून घेतले होते त्याच भांड्यात पाणी घेतलं आणि थोडे थोडे करून पाणी मिक्स करायचे, एकदम टाकायचे नाही, पातळ करायचं नाही मिश्रण आपल्याला। हे असे थोडे थोडे पाणी घातले। आता हे इडलीचे छान बॅटर तयार झाले। हे अशा प्रकारे इतपत पाणी घालायचे। आता चवीप्रमाणे मीठ घातले, हे मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचे मिश्रणामध्ये। आता मीठ मिक्स करून घेतल्यावर त्यात पाव चमचा इनो घातला। आता हा इनो मिक्स करण्यासाठी त्यात थोडे पाणी घातले। आता इनो घालायच्या आधी इडलीचा कुकर गॅसवर ठेवायचा पाणी घालून गरम करायला आणि इडलीचे जे डिश असतात त्याला तेल लावून ठेवायचं आणि इनो घातल्यावर हे मिश्रण जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही। आता हे सगळे चांगले मिक्स करून घेतले। आता तेल लावलेल्या ह्या इडली पात्रामध्ये मी 1 चमचा हे इडलीचे मिश्रण घालून घेतले, अशा प्रकारे टाकले। गॅसवर हा कुकर ठेवला होता, त्यात पाणी घातले। आता कुकर आतमधून काळं होऊ नये म्हणून त्यात मी थोडेसे सायट्रिक ॲसिड घातले, तुम्ही लिंबूची साल पण घालू शकता। आता हे इडली अशा ठेवून इडली पात्रामध्ये 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या। आता चटणी करण्यासाठी एक मिक्सरचे भांडे घेतले, त्यात अर्धी वाटी सुके खोबरे घेतले। सुक्या खोबऱ्याची चटणी पण खूप छान होते। पाव वाटी डाळे घेतले, 2 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, ह्या तिखट मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि थोडी चवीप्रमाणे साखर घालायची आणि थोडे पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचे। मस्त हिरवी चटणी तयार। आता या चटणीला फोडणी देण्यासाठी मी एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले, थोडी मोहरी घातली आणि कढीपत्ता घातला। आता ही तयार फोडणी चटणीवर घालायची। आता 15 मिनिटं झाली आहेत, इडल्या पण छान शिजल्या आहेत। असं सुरीने पाहिले तर सुरीला मिश्रण चिकटले नाही, म्हणजे इडल्या शिजून तयार आहेत। मस्तपैकी आपल्या हिरव्या मटारच्या इडल्या तयार। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।